जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये कथा येते बरं का. ते कोंडोपंत लोहकरे जे होते त्यांना तीर्थयात्रेला जायची इच्छा झाली. महाराजाचे शिष्य होते, महाराजाजवळ नेहमी राहणारे. त्यांना तीर्थयात्रेला जायची इच्छा झाली. तीर्थयात्रेला जायचं पण जवळ काही पैसा अडका नाही म्हणून तुकाराम महाराजाजवळ आले. महाराजाचं दर्शन घेतलं. महाराजाजवळ तरी काय आहे हो, काहीच नसताना महाराजांना त्यांनी सांगितलं म्हणे महाराज मी यात्रेला जावं म्हणतो. महाराज म्हणले जाऊन या. जाऊन या म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं महाराज रस्त्यात काहीतरी खर्चाला पैसे लागतात ना, थोडं काहीतरी द्रव्य माझ्याजवळ असावं अशी इच्छा आहे. कोणाला तरी तुमच्या संबंधातल्या माणसाला सांगून मला पैसे द्यायला सांगता का. महाराजांनी सांगितलं मी कोणाला पैसा मागत नाही, कोणाला द्यायलाही सांगत नाही, मग मला काही व्यवस्था देता का. असं म्हणल्याबरोबर तुकाराम महाराजांनी काय करावं, आपल्या आसनाखाली हात घातला आणि एक तांब्याचा पैसा काढून त्याला दिला. कोंडोपंताला सांगितलं हा पैसा घ्या, तुम्ही यात्रेला जा. ते म्हणजे एका पैशानं सगळी यात्रा माझी कशी व्हायची महाराज. प्रत्येक क्षेत्रात काहीतरी दानधर्म आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर श्राद्ध तर्पण आहे, मग कोणाला ब्राह्मणाला द्यावं लागतं, देवाला काहीतरी समर्पण करावं वाटतं, कोणी गरीब समोर आला तर त्याला काहीतरी द्रव्य देण्याची इच्छा असते. एका पैशानं कसं व्हायचं. महाराजांनी सांगितलं एक सांगतो म्हणे, हा पैसा घेऊन जा, रोज उशाखाली घेऊन झोपा, सकाळी उठल्याबरोबर हा पैसा काढा, सोन्याचा झालेला असेल, हा पैसा सोन्याचा होईल, तो बाजारात विका, त्याच्यातून सगळंच्या सगळं दानधर्म वगैरे करा, एक पैसा शिल्लक ठेवा आणि रात्री रोज उशाला ठेवत चला. रात्री उशाखाली ठेवलेल्या पैशाचं रोज सोनं होत राहिलं. कुठे सांगितलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. आणि त्या महात्म्यानं काय केलं, तो पैसा घेतला, यात्रेला गेले, रोज एका पैशाचं सोनं व्हायचं, त्याचा दानधर्म करायचा, एक पैसा शिल्लक ठेवायचा आणि उशाखाली ठेवलं की पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याचं सोनं व्हायचं. एवढं सोनं त्याला कुणाच्या कृपेने मिळालं तर महात्म्याच्या आशीर्वादानं. विठ्ठल पण तुकोबारायांनी त्यांना सांगितलं होतं यात्रा झाल्यावर माझा मला पैसा परत करायचा. बरं का, गंमत कशी असते, माणसाला एवढ्या मोठ्या संतांचा सहवास जरी घडला तरी लोभ नावाचा विकार काही सुटत नाही. त्याच्यामुळे यात्रा करून आल्यानंतर कोंडोपंताने घरी आल्यावर विचार केला, हा पैसा उशाखाली ठेवलं की उद्या सोन्याचा होतो, हे जर रोज मी अनुभवलं तर परत कशाला करायचं महाराजांना. म्हणून त्यांनी तुकाराम महाराजाच्या दर्शनाला दुसऱ्या दिवशी गेल्यावर महाराजांनी विचारलं यात्रा झाली का. चांगली झाली म्हणे. यात्रा झाली का म्हणल्यावर चांगली झाली. कशी झाली, चांगली. माझ्या पैशाचा काही उपयोग झाला का, चांगला उपयोग झाला. रोज सोन्याचा होत होता का, होत होता. तुम्ही ते सोनं विकून पैसे दानधर्म वगैरे करत होतात का, करत होतो. एक पैसा शिल्लक ठेवला की दुसऱ्या दिवशी त्याचं सोनं होत होतं का, होत होतं. यात्रा झाली ना, आता झाली, सगळं यात्रेचं काम संपले ना, संपलं, माझा मला पैसा परत करा बरं. तुकाराम महाराजांनी पैसा मागितल्याबरोबर कोंडोपंतानं सांगितलं महाराज माझा पैसा हरपून गेला म्हणे. तुम्ही दिलेला पैसा हरवला असं महाराजांना त्यांनी सांगितल्यावर महाराजांनी सांगितलं तसंच होईल. आणि तसंच होईल म्हणल्याबरोबर हा महात्मा घरी गेला आणि बघायला लागला तर पैसा गायबच झाला होता. विठ्ठल विठ्ठल. याच्यातून काय लक्षात घ्यायचं, महात्म्याचा आशीर्वाद असताना संपत्ती आहे आणि त्यांना खोटं बोलल्याच्या नंतर आशीर्वाद संपून गेला, संपत्ती निघून गेली. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे साधूच्या आशीर्वादानं सुद्धा संपत्ती प्राप्त होते. अनेक उदाहरणं याच्याकरता आपल्याला सांगता येतात बरं का. याच्या पुढं चला. चौथं ईश्वराचा आशीर्वाद, मायबापाचा आशीर्वाद, त्याच्यानंतर संत सद्गुरूचा आशीर्वाद अर्थ पुरुषार्थाला लागतो. त्याच्यानंतर चौथी गोष्ट लागते प्रारब्धाची अनुकूलता. आपलं नशीब भाग्य चांगलं असलं तर मनुष्याला पैसा मिळतो, भाग्याची अनुकूलता नसली तर पैसा मिळत नाही. भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे निमिसे, समृद्धी जाता पैसे घर रिगे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात भाग्य भाग्य जैसा अनुकूळ, केले उद्यम सदा सफळ. भाग्याची अनुकूलता असली तरच पैसा मिळतो बरं का. नुसत्या उद्योगधंद्याला फळ येत नाही. माणसं म्हणतात आम्ही एवढा उद्योगधंदा केला पण पैसा मिळालाच नाही. त्याचं कारण आहे उद्योगधंदा म्हणजे धावपळ. ही धावपळ करून पैसा मिळाला जर असता तर एका सुभाषितकारानं सांगितलं नुसत्या धावपळीनं, दैव अनुकूल नसताना नुसती पळापळ करून माणसाला पैसा मिळाला असता तर जगातला पहिला श्रीमंत कुत्रा झाला असता, कारण तो कायम पळत राहतो. मग कुत्र्याला संपत्ती मिळत नाही म्हणजे पळापळ करून संपत्ती मिळत नाही, त्याला दैव पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.
भाग्याची अनुकूलता पाहिजे. ही चौथी गोष्ट. नुसते भाग्याची अनुकूलता राहून देरे हरी पलंगावरी म्हणलं, निवांत बसून राहिला, काही उद्योगधंदा करायचा नाही म्हणला तर त्यालाही संपत्ती प्राप्त होत नाही. पहिल्यांदा ईश्वराचा आशीर्वाद मिळवावा, त्याच्यानंतर मायबापाचा आशीर्वाद मिळवावा, त्याच्यानंतर साधू पुरुषाचा संत सद्गुरूचा आशीर्वाद मिळवावा, आपल्या दैवाची अनुकूलता असावी, याच्याकरता अनेक धर्मकार्य करीत राहावं. आणि त्याच्यानंतर मनुष्यानं उद्योगधंदा केला की मग त्याचा उद्योगधंदा फळतो, त्याच्यातून त्याला द्रव्यलाभ होतो. द्रव्यलाभ करून घ्यायचा असतो बरं का. संपत्ती मिळवायला संत महात्मे नको म्हणत नाहीत. तुम्ही संपत्ती मिळवा म्हणतात, पण मिळालेल्या संपत्तीच्या संबंधानं आसक्ती धरून संपत्ती माझ्याच करता उपयोगाची असं समजू नका. देवालाही संपत्ती दिली पाहिजे, साधूलाही संपत्ती दिली पाहिजे, समाजालाही संपत्ती दिली पाहिजे, तेव्हा ती संपत्ती आपल्याला सुख देणारी ठरते. विठ्ठल विठ्ठल. पैसा नाही तर पैसा अनर्थ रूप ठरतो बरं का. अर्थमनर्थम भावय नित्यम नास्ति तत सुखलेश सत्यम. जगद्गुरु शंकराचार्याने आपल्याला सांगितलं, ज्या पैशाला पुरुषार्थ रूपता नाही, म्हणजे जो पैसा धर्मानं मिळवलेला नाही बरं का. हा पैसा कसा मिळवावा? धर्म मार्गानं पैसा मिळवला पाहिजे बरं का. जोडोनिया धन जोडोनिया धन उत्तम संताची ना नाही बरं का. संपत्ती मिळवायला सांगतात तुकाराम महाराज. जोडून या धन म्हणजे जोडा. पहिल्यांदा संपत्ती मिळवा असं तुकाराम महाराजांनी सांगितलं, पण ती कशी मिळवायची, त्याच्याकरता उद्योगधंदा कसा करायचा. उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहार करा असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे बरं का. उत्तम व्यवहार म्हणजे नासका धंदा करत बसू नका. लोकाला दारू पाजून गटारीत लोळवून पैसा मिळवू नका. अनेक जीवाची हिंसा करून तसं हिंसाजन्य मांसाचं भोजन लोकाला घालून पैसा मिळवत बसू नका. भेसळीचे पदार्थ विकून पैसा मिळवत बसू नका. सोनं म्हणून पितळ विकून पैसा मिळवत बसू नका. अशा अनेक पद्धतीने लोकाला तुकाराम महाराजांसारखे संत सांगतात, बाबा असले धंदे करू नका. लोकाला फसवायचे धंदे करू नका. लोकांचं आरोग्य बिघडवायचे धंदे करू नका. लोकाला मातीत घालायचे धंदे करू नका. धंदे कसे करा? उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहार करावा, चांगला करावा, सचोटीनं करावा, प्रामाणिकपणानं व्यवहार करावा. कसं आहे बघा, पैसा मिळवायला नको म्हणत नसलं शास्त्र तरी अर्थशास्त्रानं सुद्धा असं सांगितलंय, आपण किती टक्के नफा मिळवायचा याचा विचार असतो बरं का. आपण समजा 1 रुपयाची वस्तू जर घेतली तर ती 2 रुपयाला विकायची नाही. रुपयाची घेतलेली वस्तू फार झालं तर 1.25 रुपयाला विकता येते. विठ्ठल विठ्ठल. असं प्रत्येक वेळेला करता येतच असं माझं म्हणणं नाही बरं का. पण त्याच्यात माणसाने असं प्रामाणिकपणानं उद्योगधंदा करावा असा विचार असतो बरं का. नाहीतर कसं असतं बघा, हे व्यापारी लोकांचं कसं असतं, अगोदर कधीतरी स्वस्ताईमध्ये माल घेऊन ठेवायचा आणि मग पुन्हा महागाई आली की मग ते विकायचं. याच्यामध्ये तेजीमंदीमध्ये माणसाला बराचसा फायदा होतो. तो करून घ्यायचा की नाही याच्याबद्दल मला काही
बोलायचं नाही, करून घ्यावा लागतो. व्यवहार आहे, पण तो व्यवहार करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यातल्या त्याच्यात प्रामाणिकता असावी, असा विचार संतांनी शास्त्रांनी आपल्याला समजावून सांगितलेला पाहायला सापडतो बरं का. नाहीतर कधीतरी मागं 15 रुपये तोळा सोनं असताना घेतलेलं आता 16 रुपयाला द्या म्हणजे कसं देता येतं? ते देता येतं का? ते देता येत नाही. त्याच्याकरता व्यवहाराचा विचार असतो हा भाग वेगळा. कारण 15 रुपये असताना घेतलेलं आता 1.5 लाखाला गेलं, त्यावेळेला विकायला काढलं, तोपर्यंत जे सांभाळलेलं आहे त्याची काहीतरी किंमत मिळाली पाहिजे की नाही? ही किंमत मिळाली पाहिजे, हाही विचार आहे. सगळा विचार करून शास्त्रांनी सांगितलं आपल्याकडून लोकांची प्रतारणा होणार नाही, फसवणूक होणार नाही, बुडवणूक होणार नाही, अशा पद्धतीचा धंदा करणं म्हणजे उत्तम व्यवहारानं धन मिळवणं. बरं, उत्तम व्यवहारानं मिळवलं हो, पण मिळवलं की पैसा लगेच त्याला तिजोरीतच टाकायचं आणि कायम जन्मठेप द्यायची, असं करून चालत नाही. आपला पैसा फिरता राहायला पाहिजे. फिरता राहायला पाहिजे म्हणजे त्याच्याकरता काय करावं? संपत्तीचे 3 प्रकारचे विनियोग शास्त्राने सांगितलेले आहेत बरं का. संपत्तीबद्दल पहिला विनियोग दानम, त्याचं दान करा. दान द्यावं वाटत नाही ना, मग भोग हा, आपण त्याचा उपभोग तरी घ्यावा. पण ज्या माणसाला दानही द्यावं वाटत नाही आणि पैशाचा उपभोगही घ्यावा वाटत नाही, अशा माणसाची संपत्ती टिकत नाही, त्या संपत्तीचा नाश होतो. विठ्ठल म्हणून संपत्तीच्या संबंधाने या सगळ्या विनियोगाचा विचार करून उत्तम पद्धतीनं धन मिळवून योग्य पद्धतीनं त्याचा विनियोग जर झाला, फार चांगलं होतं, सुख लागतं. पैसा आपल्याला सुखाचा ठरावा, अर्थ ठरावा, त्याच्याकरता एवढा विचार आहे. आणि नाहीतर मग कसंही वागायला लागलो आपण तर तोच अर्थ अनर्थ होऊन बसतो आणि आपल्याला त्रास द्यायला लागतो बरं का. असा विचार शास्त्राने आपल्याला समजून सांगितलेला आहे. म्हणजे द्रव्याच्या बद्दल तो मिळवा, मिळवलेला पैसा उदास विचारे वेच करी, त्याच्याविषयी उदास राहा. उदास राहा म्हणजे तादात्म्य धरू नका, आसक्ती धरू नका, माझाच आहे म्हणू नका. त्याच्या संबंधानं उदासीनता धरून त्याचा उत्तम पद्धतीनं विनियोग माणसाला जर करता आला तर तो पैसा त्याला सुख देणारा ठरतो. या सगळ्या गोष्टीचा विचार करून शास्त्रकारांनी या 5 गोष्टी अर्थ पुरुषार्थाकरता लागतातच असं सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. हा अर्थ पुरुषार्थ संपादन करणं संसारी मनुष्याच्या करता आवश्यक आहे, म्हणून उद्योगधंदा करावा लागतो. हा कोयले परिवाराचा या ठिकाणी चालू असलेला हा जो आजपासून वेगळ्या पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं चालू होत असलेला हा जो व्यवसाय, या व्यवसायाला सुद्धा ईश्वराचे, माता पित्याचे, संत सद्गुरूचे आशीर्वाद असावेत, यांच्या दैवाचीही अनुकूलता असावी आणि यांच्या उद्योगाचीही साथ यांना मिळावी अशी परमात्म्याच्या चरणाला प्रार्थना करतो. अभंगाचा थोडक्यात विचार करतो. विठ्ठल विठ्ठल महाराजांनी या अभंगातून परमार्थातल्या भाग्याचा विचार आपल्याला सांगितलेला आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. महाराज दैवाचा पुतळा कोण आहे याच्याबद्दलचा विचार सांगतात बरं का. दैव हा काही पुतळा करायसारखा पदार्थ नाही. मूर्त पदार्थ असला तर त्याचा पुतळा करता येतो, त्याची मूर्ती करता येते. जो पदार्थ दृश्यच नाही त्याचा पुतळा करता येतो का सांगा मला? करता येत नाही. आपल्याला मातीचा पुतळा करता येतो कारण माती दिसत राहते. दगडाचा पुतळा करता येतो कारण दगड दृश्य असतो. सोन्या चांदीचा पुतळा आपल्याला तयार करता येतो कारण सोनं चांदी दृश्य असतं. वायूचा पुतळा करून द्या म्हणजे कसं करणार आहात? आकाशाचा पुतळा करून द्या म्हणजे कसा करून देणार आहात? करता येत नाही. कारण काय, आकाश वायू सारखे पदार्थ दिसतच राहील तर त्याचा पुतळा कसा करायचा? तसं दैव आपल्याला डोळ्याला दिसत नसेल तर त्याचा पुतळा कसा करायचा असा प्रश्न येतो. विठ्ठल विठ्ठल दैवाचा पुतळा म्हणतात तुकाराम महाराज त्या महात्म्याचं वर्णन करताना. याचा अर्थ असा आहे, ते अमूर्त पदार्थ तुम्हाला जर पाहायचे असतील तर या महात्म्याकडे बघा. त्या अमूर्त पदार्थाचं दर्शन झालं असं होतं बरं का. आपल्याला प्रेम दिसत नाही पण विठ्ठल प्रेमाचा पुतळा. तुकाराम महाराजांनी सांगितले की नाही, विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावियला चाळा विश्व विठ्ठले. परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन करत असताना त्याला प्रेमाचा पुतळा म्हणलं. म्हणजे प्रेम डोळ्याला दिसत नाही ना, पण तुम्हाला प्रेमाचा पुतळा पाहायचा झाला, प्रेमाचं दर्शन घ्यायचं झालं तर पंढरपूरला जा, पांडुरंगाचं दर्शन घ्या. पांडुरंगाच्या दर्शनात तुम्हाला साक्षात प्रेमाचं दर्शन होणार आहे म्हणे. विठ्ठल राजस कुमार मदनाचा पुतळा बरं का. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, लावण्याचा पुतळा, मदनाचा पुतळा, प्रेमाचा पुतळा बरं का. कैवल्याचा पुतळा पुतळा
ज्ञानोबराचं वर्णन करताना काय केलं नाथ महाराजांनी, हा कैवल्याचा पुतळा आहे म्हणे. कैवल्य म्हणजे मोक्ष. मोक्ष हा सुद्धा डोळ्याला दिसणारा पदार्थ नाही. पण तुम्हाला मोक्षाचं दर्शन घ्यायचं असलं तर आळंदीला जा, ज्ञानोबरायला बघा. ज्ञानेश्वर महाराजांना डोळ्याला पाहिल्याबरोबर तुम्हाला मोक्षाच्या दर्शनाचं फल आहे. म्हणजे त्या त्या अमूर्त पदार्थाच्या दर्शनाची व्यवस्था संतांनी लावून दिलेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. दैवाचं दर्शन तसं घ्यायचं असलं, दैव सुद्धा अमूर्त पदार्थ आहे. प्रेम जसं दिसत नाही पण पांडुरंगाला पाहिल्यावर प्रेमाचा साक्षात्कार, त्याचप्रमाणे कैवल्य जसं दिसत नाही पण ज्ञानेश्वर महाराजाला पाहिल्यावर जसा कैवल्याचा साक्षात्कार, तसं दैव भाग्य हा सुद्धा न दिसणारा पदार्थ आहे. पण त्या भाग्याचं साक्षात दर्शन घ्यायचं जर झालं तर भक्तीचा जिव्हाळा जाणणाऱ्या पुरुषाकडे तुम्ही बघा, त्याला पाहिलं की तुम्हाला भाग्याचं दर्शन आहे असं तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा. आणि भक्तीचा जिव्हाळा म्हणलं बरं का या ठिकाणी, नुसती भक्ती करणारा त्याला तुकाराम महाराज भाग्यवान म्हणत नाही. भाग्य आणि दुर्भाग्य या दोन गोष्टीचा विचार करत असताना बघा, एक हरिपाठ जरी आपण पाहिला की नाही तर ज्ञानशास्त्र आणि भक्तिशास्त्रामध्ये दुर्दैवी कोण आणि भाग्यवान कोण दोन्ही विचार ज्ञानोबरांनी सांगितले आहेत. विठ्ठल विठ्ठल ज्ञानशास्त्रात दुर्दैवी कोण आहे आणि भाग्यवान कोण, पहिल्यांदा विचार ज्ञानशास्त्राचा सांगतो बरं का. ज्ञानोबरांनी सांगितलं ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं दुर्दैवी मनुष्य कोणाला म्हणायचं हो, हा जो मोक्षाच्या वाटेलाही जात नाही, अद्वैताची वाट ज्याला ठाऊक नाही असा मनुष्य दुर्दैवी म्हणे. विठ्ठल विठ्ठल उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. मनुष्य देहाला जन्माला आला पण जन्माला येऊन करंटा कोण, करंटा म्हणजे दुर्दैवी. दुर्दैवी कोण आहे याचा विचार सांगितला. नेणे अद्वैत वाटा, अद्वैताचा मार्ग सुद्धा ज्याला माहिती नाही. रामकृष्ण पैठा कैसेनी होय, अशा मनुष्याला रामकृष्णाच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरता कशी मिळायची. आणि अद्वैताचा मार्ग जाणावा, त्या मार्गानं जावं, अद्वैत ज्ञान संपादन करावं, मग रामकृष्णाच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरता प्राप्त होते. पण रामकृष्णाच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरता प्राप्त करून घेण्याकरता आवश्यक असलेली जी अद्वैताची वाट आहे ती ज्याला ठाऊक नाही जगामध्ये त्याच्यासारखा दुर्दैवी कोणी नाही. उपजोनी करंटा, मनुष्य देहाला जन्माला आला पण तो करंटा, कपाळ करंटा मनुष्याचं ज्ञानोबारे सांगतात बरं का. हे दुर्दैव माणसाचं, ज्ञानाच्या दृष्टीने दुर्दैवी माणसाचं वर्णन झालं बरं का. आता ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान कोण आहे त्याचंही वर्णन ज्ञानोबारे करतात. हरिपाठातून त्याचाही शोध आपल्याला घेता येतो. त्याचं चिंतन जर आपल्याला करायचं झालं तर माऊलीचे एक प्रमाण सांगतो आपल्याला बरं का. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, 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 मोक्ष रेखे आला मोक्ष विनटला, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला. साधुतां केला हरिभक्त, साधुतां केला हरिभक्त, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. साधुतां केला हरिभक्त, साधुतां केला हरिभक्त, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधुतां केला हरिभक्त, साधुतां केला
भाग्यवान कोण त्याचं वर्णन ज्ञानोबारे करायला लागले बरं का. मोक्ष रेख्याला भाग्य विनटला साधू चांग केला हरिभक्त. ज्ञानेश्वर महाराजांनी भाग्य विनटला इथले शब्द ऐका. भाग्याच्या योगानं विशेष रीतीनं नटलेला, विनटला विशेष रीतीनं नटलेला, भाग्यानं नटलेला महात्मा कोण? मोक्ष रेखेला, जो मोक्षाच्या रेघेत आला, मोक्षाच्या सीमारेषेत आला, म्हणजे संसाराचा प्रांत संपून जो मोक्षाच्या सीमारेषेमध्ये आला आणि त्याच्याकरता जो साधूचा अंकित झाला, हरिभक्त झाला. साधूचा अंकित होऊन हरिभक्त होऊन ज्यानं मोक्षाच्या सीमारेषेत प्रवेश केला असा मनुष्य भाग्यवान आहे म्हणे. विठ्ठल विठ्ठल आता भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं हे ज्ञानाच्या दृष्टीनं चिंतन झालं. अद्वैताची वाटही ठाऊक नसलेला जसा दुर्दैवी आहे तसा मोक्षाच्या सीमारेषेत आलेला हरिभक्त असलेला साधूचा दास असलेला तो भाग्यवान आहे असं चिंतन भक्ती ज्ञानाच्या दृष्टीनं झालं. आता भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं विचार करा. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं दुर्दैवी कोण? ज्ञानोबाराच्या हरिपाठातलं त्याचं चिंतन आहे का बरं का. हा ज्ञानोबारांनी काय सांगितलं? हरिसिन भजत दैव नाही जासी भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाच्या संबंधातला प्रेमभाव नाही, भक्ती ज्याच्या मनामध्ये नाही तो पतित, त्याचं अधःपतन झालेलं आहे असं समजा, अभक्त समजा त्याला. आणि हरिसी न भजत, भगवंताची तो भक्ती करत नाही म्हणून त्याचं दैव हत, त्याचं दैव मारल्या गेलं, तो दुर्दैवी ठरला असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात बरं का. दैव हत म्हणजे दुर्दैवी. भाग्यरहित असलेला कोण आहे तर भगवंताची भक्ती न करणारा, देवाचं भजन न करणारा दुर्दैवी हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आता त्याच भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं भगवंताचं भजन करणारा त्याला भाग्यवान म्हणावं लागेल की नाही, तेही ज्ञानोबारांनी हरिपाठात आपल्याला सांगितलेले बरं का. हरे नाम सार हरि नाम सार जिव्हाया नामाचे हरि नाम सार जिव्हाया नामाचे हरि नाम सार जिव्हाया नामाचे हरि नाम सारा जिव्हाया नामाचे उपमा त्या दैवाची गुणवाणी उपमा त्या दैवाची गुणवाणी उपमा त्या दैवाची गुणवाणी उपमाच्या दैवाची गुणवाणी
शास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान कोण त्याचा विचार ज्ञानोबारांनी या चरणात सांगितला ना. ज्ञानोबा काय बोलले, जगात सार गोष्ट कोणती, हरिनाम सार. जगामध्ये सार गोष्ट आहे हरिनाम, बरं का. जिव्हा या नामाचे, मग आपण काय करावं, हरिनाम जे सार आहे ते हरिनाम, सार असलेलं हरिनाम घेण्याकरता आपण जिव्हा योजून टाकावी. आपण देवाचं नाम जिव्हेनं घेत राहावं. आणि जिव्हेनं घेत राहणं याचा अर्थ काय, जिव्हा या नामाची, जिव्हा या नामाचीच करून टाकायची. याचा अर्थ नामाच्या शिवाय जिव्हेनं दुसरा काही शब्द उच्चारायचाच नाही. जिव्हा कोणाला देऊन टाकली, नामाला देऊन टाकली, नामाची करून टाकली. असा जो महात्मा, अखंड नामस्मरणाच्या शिवाय दुसरा शब्द न बोलणारा महात्मा, उपमा त्या दैवाची कोण वाणी, त्याच्या दैवाला कोणती उपमा देऊन कोण वर्णन करू शकेल असं ज्ञानेश्वर महाराज प्रश्नाने विचारतात. म्हणजे त्याच्या दैवाला द्यायला उपमा नाही, कोणीही त्याच्या दैवाचं भाग्याचं वर्णन करू शकत नाही, एवढा तो भाग्यवान आहे. कोण भाग्यवान, अखंड नामस्मरणाला वाणी देऊन टाकणारा. विठ्ठल विठ्ठल म्हणजे हरिपाठात केवळ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान आणि भक्ती दोन शास्त्राच्या दृष्टीनं दुर्दैवी कोण भाग्यवान कोण याचा विचार सांगितला. तसा प्रस्तुत अभंगामध्ये भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान कोण त्याचा विचार, परमार्थाच्या दृष्टीनं संताच्या दृष्टीनं भाग्यवान कोण याचा विचार तुकोबारे बोलतात. महाराजांनी सांगितलं, जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो. शब्द कसे बघा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. खरा दैवाचा पुतळा, खरा भाग्यवान कोण, भक्तीचा जिव्हाळा जाणणारा. भक्ती करणारा म्हणलं नाही, भक्ती करणारा एखादा मनुष्य दंभानं सुद्धा भक्ती करू शकतो. दंभे करू भक्ती हे जाऊ जना. दंभानं भक्ती करणारे, लोकाला सोंग दाखवणारे, लोकाला फसवणारे, लोकाला फसवाय करताच भक्तीचा आभास निर्माण करणारे असे जे लोक असतात ना, अशा लोकांच्या भजनाचं वर्णन करताना महाराजांनी सांगितलं, भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. असे दंभानं भक्ती करणारे लोक, त्यांना भाग्यवान म्हणलं नाही. दंभाचं कसे बघा, तुकाराम महाराजांनी सांगितलं, दंभ जोपर्यंत उघडा पडत नाही तोपर्यंत दंभानं काही संसारातली फलं मिळतात. काय काय मिळतं, तुकाराम महाराजांनी सांगितलं 3 फलं मिळतात. दंभे कीर्ती, पोट भरे, मानी जन. दंभ करणाऱ्या माणसाचा दंभ उघडा पडेपर्यंत त्याची कीर्ती होते, नाव चांगलं होतं, बरं का. पोट भरे, त्याचं पोटे चांगलं भरतं, पैसा भरपूर मिळतो. आणि मानी जन, लोक सन्मानही करायला लागतात. पण असं जरी संसारातलं फल मिळत असलं, कल्याण होतं का हो. स्वहित साधन नव्हे काही, स्वहित साधन नव्हे काही, स्वहित साधन नव्हे काही. कीर्ती पोट भरे मानी जन, समजे कीर्ती पोट भरे मान जन, कीर्ती पोट भरे मानी जन, कीर्ती पोट भरे मान जन. स्वहित साधन नव्हे काही, स्वहित साधन नव्हे काही, स्वहित साधन नव्हे काही. करणाऱ्या माणसाला कीर्ती, पोट भरणं, लोकांकडून मान सन्मान मिळणं असे जरी फले मिळत राहिले तरी परंतु तुकाराम महाराज सांगतात की बाबा स्वहित साधन नव्हे काही. त्याच्या स्वहिताचं साधन त्याच्याकडून होत नाही, मग काय उपयोग त्याचा. कल्याण जर होणार नसेल, देवाचा साक्षात दंभानं साक्षात्कार होईल का हो. सोंगे छंदे का देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही. सोंगे छंदे काय, देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही. सोंगान लोकाला सोंग दाखवण्याकरता भक्तीचा डामडोल मांडणारे असे जर लोक असतील तर तुकाराम महाराज सांगतात, देव जोडे ऐसे नाही. त्याला देव प्राप्त होईल असं नसतं, म्हणून त्याची भक्ती कामाची नाही. म्हणून नुसता दंभानं भक्ती करणारा त्याला तुकाराम महाराज भाग्यवान म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या बरं का. पुढे चला, काही लोक भक्ती करतात, दंभानं करत नाहीत, शुद्ध करतात. हे जरी खरं असलं तरी थोडी भक्ती करावी, संसार भरपूर मागावा. भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयाची गोडी, संसाराचं प्रेम मनामध्ये धरावं, थोडी शुद्ध भक्ती करावी. असे जे लोक आहेत त्यालाही तुकाराम महाराज भाग्यवान म्हणत नाहीत. म्हणजे काय काय असलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. पहिली गोष्ट ती दंभानं नसली पाहिजे, दुसरी गोष्ट ती शुद्ध असली पाहिजे, तिसरी गोष्ट आणि ती शुद्ध करताना सुद्धा थोडी करून चालत नाही, भरपूर करावी लागते, ही चौथी गोष्ट. आणि ती भरपूर करताना सुद्धा कोणत्याही प्रकारची संसाराची कामना ठेवू नये,
ही पाचवी गोष्ट ज्याच्या अंतःकरणात आहे तो भक्तीचा जिव्हाळा म्हणजे वर्म जाणणारा ठरला. विठ्ठल विठ्ठल आणि असा जो महात्मा आहे तो चिदैवाचा पुतळा, तो जगामध्ये दैवाचा पुतळा आहे आणि तो भाग्यवान असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मनाला तो येतो. दुसरा कोणी भले पंडित असो शहाणा असो माझ्या मनाला येत नाही. दुसऱ्याच्या माझे मना हो का पंडित शहाणा. तुकाराम महाराज सांगतात की बाबा भक्तीचा जिव्हाळा भक्तीचं वर्म जाणणाऱ्या महात्म्याला सोडून दुसरा कोणी कसंही असो भले पंडित असेल शहाणा असेल माझ्या मनाला येत नाही असं महाराजांचं म्हणणं आहे. आता पंडित कोण आणि शहाणा कोण हो? जगामध्ये 4 अक्षर शिकलेल्या माणसाला पंडित म्हणतात आणि त्याला शहाणा म्हणतात. 4 अक्षर शिकला की शहाणा, 4 अक्षर शिकून आला की पंडित, अशी आपली भाषा असते की नाही. मग पंडित आणि शहाणा दोन्ही एकाच अर्थाचे शब्द झाले तर तुकाराम महाराज एकदम वापरतील का हो? एकाच वाक्यामध्ये एकाच अर्थाचे 2-2 शब्द वापरायची गरज असते का? उदाहरण सांगतो. आपण एखाद्या घरी गेलो, तिथं गेल्यानंतर आपल्याला बैठकीत बसल्या बसल्या तहान लागली, पाणी प्यायचं असलं तर तिथे एखादा लहान मुलगा पाहिल्यावर त्याला आपण पाणी आणायला सांगतो की नाही. हे पाणी आण हे सांगायचं झालं तर पाणी आण असे म्हणता येतं, जल घेऊन ये असे म्हणता येतं का? पाणी जल घेऊन ये आण असं बोलता का? असं बोलत नाही कोणी. एकाच अर्थाचे 2 शब्द असतील तर वापरायची गरज नसते वाक्यामध्ये. मग पंडित आणि शहाणा एकाच अर्थाचे शब्द असतील तर तुकाराम महाराज वापरतील का? वापरणार नाही. मग या पंडित शब्दाचा अर्थ वेगळा आहे, शहाणा शब्दाचा अर्थ वेगळा आहे. थोडक्यात अगदी 5-10 मिनिटात आपल्याला तो पाहायचा आहे. एकदा प्रेमाने सर्वांनी नामस्मरण करावं. मग पुढचा विचार सांगतो. विडोबा जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून परमार्थाच्या दृष्टीनं खरा भाग्यवान कोण याच्याबद्दलचा विचार सांगतात. ज्याच्या अंतःकरणात भक्तीचा जिवंत झरा आहे, जो भक्ती करतो दंभानं न करता खरीच करतो आणि खरी केलेली भक्ती सुद्धा सकाम भावानं करत नाही, विपुल प्रमाणात करतो आणि सकाम भावना त्या भक्तीमध्ये ठेवत नाही, असा जो महात्मा तो भक्तीचा जिव्हाळा जाणणारा आणि तो दैवाचा पुतळा आहे. तोच भाग्यवान असल्यामुळे माझ्या मनाला येतो. बाकी भले पंडित असेल भले शहाणा असेल, भक्तीचा जिव्हाळा जर त्याच्या अंतःकरणात नसला तर तो माझ्या मनाला येत नाही असं महाराज सांगतात. आता पंडित कोण आणि शहाणा कोण हा मुद्दा आहे. पंडित आणि शहाणा शब्दाचा अर्थ एक नाही, कारण महाराजांनी 2 शब्द एका वाक्यात वापरलेले आहेत. पंडित कोणाला म्हणायचं आणि शहाणा कोणाला म्हणायचं याचा जर विचार करायचा झाला तर ज्याला शास्त्र कळतं त्याला पंडित म्हणतात आणि ज्याला व्यवहार कळतो त्याला शहाणा म्हणतात. विठ्ठल कित्येक लोकांना शास्त्र कळतं आणि कित्येक लोकांना व्यवहार कळतो. बरं का, वेगळे वेगळे भाग आहेत दोन्ही. बरं का, ज्याला शास्त्र कळतं त्याला व्यवहार कळालाच पाहिजे असं नाही. बरीच शास्त्राची मंडळी असते, शास्त्र जाणणारी माणसं असतात, पण त्या शास्त्र जाणणाऱ्या लोकांना व्यवहारातल्या साध्या गोष्टी सुद्धा कळत नाहीत. एक उदाहरण सांगतो. ॲझॅक न्यूटन नावाचे एक मोठे शास्त्रज्ञ वैज्ञानिक होऊन गेले. त्या वैज्ञानिकाचं असं सांगतात ते त्यांच्या प्रयोगशाळेत प्रयोग करत बसायचे आणि त्यांच्या घरात त्याने एक मांजर पाळलं होतं. ते पाळलेली मांजर पुढं मोठं झाल्याच्या नंतर ते मांजर व्याल्याच्या नंतर ते मांजराची पिलं त्यांच्या पायात घोटाळत राहायचे आणि त्यांचा जो विज्ञानाचा प्रयोग चालू असायचा त्याच्यात कित्येक वेळेला अडथळा व्हायचा. असा अडथळा होऊ नये म्हणून या मांजराला आणि मांजराच्या पिल्याला एक खोराडं करावं, घर करावं आणि त्याच्यात ठेवावं असा त्यांचा विचार झाला. त्यांनी सुताराला बोलावलं. ऐका, त्याने सुताराला बोलावलं आणि सांगितलं मला एक लाकडाचं घर करून पाहिजे. आणि ते घर कसं, हे मांजर आणि मांजराची पिलं त्याच्यामध्ये राहतील, जात येत राहतील त्या घरामध्ये, अशा पद्धतीचं ते घर करायचं म्हणून त्यांनी त्या घराचं एक डिझाईन करून दिलं त्याला. बरं का, ते डिझाईन करून देताना त्यांनी काय केलं होतं, हे घर असं करायचं, या मोजमापाचं हे घर करायचं, या घराला एक मोठा दरवाजा पाहिजे आणि एक लहान दरवाजा पाहिजे असं त्यांनी त्या सुताराला सांगितलं. सुतार म्हणलं मालक 2 दारं काय करायचे, एक मोठा आणि एक लहान दरवाजा कशा करता लागतो सांगा ना. त्या न्यूटनने सांगितलं मोठा दरवाजा मांजरीला जायला यायला पाहिजे म्हणे आणि लहान दरवाजा पिल्याला जायला यायला पाहिजे म्हणे. त्या सुतारानं कपाळाला हात लावला. तुम्ही एवढे मोठे पंडित, एवढे मोठे वैज्ञानिक, पण ज्या मोठ्या दारानं मांजर जाऊ शकते त्याच मोठ्या दारानं पिल्लू जाऊ शकत नाही का म्हणे मालक. एका दारानं सुद्धा काम भागतं की नाही. मग त्यानं सांगितलं हो मला लक्षातच आलं नव्हतं म्हणे. याचा अर्थ काय झाला, ते पंडित आहेत पण व्यवहार कळत नसल्यामुळे शहाणे नाहीत. विठ्ठल विठ्ठल
बऱ्याच लोकांचं असं होतं बरं का. बरेच लोक असे शास्त्र जाणणारे असतात, त्याच्यामुळे त्यांना पांडित्य असतं, पण व्यवहारातले त्यांना अक्कल नसते. काही लोकांना व्यवहार चांगला कळतो, पण शास्त्रातलं काही कळत नाही. म्हणजे माणसाचे 4 वर्ग होतात बघा. काही लोकांना पांडित्य असतं, शहाणपण नसतं. काही लोकांना शहाणपण असतं, पांडित्य नसतं. काही लोकांना पांडित्य शहाणपण दोन्ही गोष्टी प्राप्त झालेल्या असतात. आणि काही लोकांना हेही नाही तेही नाही, पंडितही नाहीत, शास्त्रही कळत नाही, व्यवहारही कळत नाही. त्याच्या अशा लोकांना काय म्हणायचं हो, त्याला पंडितही म्हणता येत नाही, त्याला शहाणाही म्हणता येत नाही. मराठीमध्ये त्याला एक शब्द आहे बघा ठरलेला, येडं गाजर म्हणतात त्याला. काही कळत नाही, काही कळत नाही, शास्त्रही कळत नाही, व्यवहारही कळत नसला तर बरं का. आमचे गुरुजी त्याच्यात अजून गमतीनं असं सांगायचे, शास्त्र आणि व्यवहार दोन्ही न कळणारा पुरुष असला तर वेडं गाजर बरं का, आणि शास्त्र आणि पांडित्य, शास्त्र आणि व्यवहार दोन्ही कळणारी जर बाई असली तरी येडी हळद म्हणायचं. म्हणजे बाकी काय, दोन्ही शब्द एकाच अर्थाचे साधारणपणे. पांडित्य नाही, व्यवहारही कळत नाही, अशी त्यांची अवस्था असते. पण तुकोबाराने सांगितलं, भले शास्त्र कळणारा पंडित असू द्या, भले व्यवहार करणारा शहाणा असू द्या, पण त्याला जर भक्तीचा जिव्हाळा मनामध्ये नसला तर महाराज म्हणतात तो माझ्या मनाला येत नाही. मग मनाला कोण येतो? भक्तीचा जिव्हाळा जाणणारा मनाला येतो. तो कसा ओळखायचा आणि किती मनाला येतो? महाराज 3ऱ्या चरणात रूपी दडले. तुकाराम महाराजांच्या मनाला येणारा कोण आहे? तर भक्तीचा जिव्हाळा जाणणारा. तो भक्तीचा जिव्हाळा जाणणारा ओळखायचा कसा? त्याची खूण तुकाराम महाराजांनी सांगितली, नाम रूपी जडले चित्त. ज्याचं चित्त देवाच्या नाम आणि रूपाच्या ठिकाणी जडलं, तो महात्मा भक्तीचा जिव्हाळा जाणणारा समजा, त्याला ओळखा. अशा पद्धतीने त्याची ओळख तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितली बरं का. नामात चित्त जडलं की मनुष्य अखंड नामस्मरण करतो, आणि रूपात चित्त जडलं की मनुष्याच्या रूपाचं, महात्मा देवाच्या रूपाचं ध्यान करायला लागतो बरं का. असं नाम रूपात ज्याचं चित्त जडलं तो महात्मा, महाराज म्हणतात मला आवडतो. आणि किती आवडतो? तर त्याचा दास मी अंकित, मी त्याचा अंकित दास होऊन राहतो, एवढी त्याची माझ्या मनाला आवड आहे, असं महाराजांनी सांगितलं बरं का. आता आवडणारा असा भक्तीचा जिव्हाळा जाणणारा महात्मा, त्याचा मी दास होतो म्हणल्याच्या नंतर लोकांनी महाराजांना विचारलं, महाराज दास व्हा, पण त्याचा दास होताना तो शुद्ध आहे की नाही याचा विचार करा. त्याला महाराज शेवटच्या चरणातून उत्तर, तुका म्हणे नववीरा